नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. दूध उत्पादकाच्या दरवाढीच्या लढ्यासाठी तालुक्यातील शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे 2 तास चक्का जाम रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे शेतकरी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आक्रमक झाले. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुधाला स्वातंत्र्य न्यायाधिकरणाची स्थापना करून MSP किमान आधारभूत किंमत मिळावी, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती व जामीन न मिळणे, जादा शिक्षा असणे व 8.5 SNF गुणवत्तेच्या दुधाला किमान 45 भाव, शासनाकडे प्रबलित प्रति लिटर 5 अनुदान, दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधाला विना निकषाने सरसकट मिळावे, वजन काटे व भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक दूध संकलन केंद्रावर चिलिंग प्लांट व तपासणी पथकाची नेमणूक अशा अनेक विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता हरेगाव फाटा श्रीरामपूर नेवासा संगमनेर राज्य महामार्गावर शेतकरी उतरला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे, अनिल अवताडे, प्रकाश टाके, युवराज जगताप, शरद आसने, करण ससाने, हेमंत ओगले, संजय छल्लारे, लखन भगत, सुरेश टाके आदी उपस्थित होते. एकलव्य सेनेचे शिवाजीराव ढवळे माडाचे चेअरमन होते. त्याला मी फोन केला. ते म्हणले दुसऱ्या वेळेस आंदोलन असलं तर आमच्या भिल्ला आदिवासी 1000 लोक तुमच्या बरोबर पाठवतो म्हणले आणि मी बी येतो. म्हणून मी वकील साहेबांना विनंती करतो, आता तुम्ही मागपुढे पाहू नका. अधिवेशन संपायच्या आत या हरामखोरांनी आपल्या मान्य मंजूर नाही केल्या तर तुम्ही सांगा कुठं जायचंय, कोणाच्या घरावर कोणाला त्याग करायचं नुसतं सांगा. आमचे शिवसैनिक बी येतील, शेतकरी संघटना बी येतील आणि आदिवासीचे पुरे लोक येतील. यांनी आमची कालर धरून दाखवा. नाही यायच्या मंत्रालयात कपडे काढीन तर नाव ओढले म्हणून सांगणार. इथं तुम्ही गरीब लोकांना दाबता, नोकरीला म्हणून दाबता, दूध उत्पादक म्हणून दाबता, ऊस उत्पादक म्हणून दाबता. अरे पैमाना हो, तुमच्याजवळ इतके पैसे कुठून आले? एवढी संपत्ती 1,000 कोटी एका निवडणुकीला खर्चायला आले कुठं? कोणतं बी लावलं होतं पैमाना हो? कोणतं खत वापरलं होतं? कशी खत मारली होती तुम्ही? इतके श्रीमंत कसे झाले? आम्हाला बी सांगा. आजकाल या दरिद्रीचा लय कटाळा आलाय. आम्हाला बी हो द्या तुमच्यासारखं श्रीमंत. भावांना आपल्या बापाचा घामाचे दाम लुटले त्या बैमानाने आणि एवढे श्रीमंत झालेत. आता तुम्हाला हे तिन्ही आंदोलन करावं लागतील. एक रोडवर येऊन आंदोलन, दुसरं ह्याच्या विरोधात कायद्याने. हे कुठं सापडते मला सांगा. तुम्हाला याचिका दाखल करता येत नसेल तर मी माझ्या नावाने करतो. तो पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार असो, तुमचा चेअरमन असू द्या, कोणी असू द्या, घ्यायला घ्यायचं कारण नाही. अरे हे तर सगळ्यात मोठे लबाड आहेत, चोर आहेत हे. आपण जर मागे लागलं तर ह्याला जेल शिवाय दुसरी गोष्ट नाही. म्हणून रामदेव बाबांना पण आंदोलन केलं, पण रामदेव बाबांना काढलं. त्याचं गोमूत्र गुगलवर त्याचं गोमूत्र 390 रुपये लिटर विकत. अरे झालं काय? शेतकरी संघटनेने आंदोलन केले, त्याचा परिपाक असा झाला भावांनो. 2012 नंतर 2014ला लोकसभा आली. या सगळ्या मतदारांनी ठरवलं काँग्रेसला आता गाडायचं. आपण सगळ्यांनी काँग्रेसला गाडलं. 2014ला मोदी अस्तित्वात आणले. मोदी माहित होते का आपल्याला? नाही. मोदींनी आपल्याला काय आश्वासने दिले? 15 लाख लावल्या. शेतकऱ्याच्या बाबतीत मोदी काय म्हणले? 50% नफा अधिक, तुमचं उत्पादन खर्च 50% नफा. मग जर तुमचा ऊसाचा भाव वाढला नाही, दुधाचा भाव वाढला नाही, सोयाबीनचा भाव वाढला नाही, कापसाचा भाव वाढला नाही, आणि मग आपण किती दिवस 17च्या धक्क्याचे यांच्या शेतकऱ्यांनी हे बंद केलं पाहिजे. आता लोकसभेच्या आधी मला वाटलं होतं सोयाबीनचे भाव वाढतील. माझे जे मार्गदर्शक होते स्वर्गीय बबनरावजी काळे, मी 1 घंटा जर त्याच्यापाशी बसलो तर माझे 4 भाषण तयार व्हायचे. आणि महाराष्ट्रभर धुमाकूळ जर घालून दिला असेल तर कैलासवासी बबनराव काळे यांच्या मार्गदर्शनावर. भावांना
पोटी फळे रसाळ गोमुटी त्यांच्याच पोटी जन्मलेले अजित काळे भावांना हे एवढे मोठे वकील आहेत. मला माहित आहे की ते एक दिवसाचे 25 लाख रुपये कमवू शकते. 25 लाख एका दिवसाचे. पण तुमच्यासाठी इथं उन्हात आहे 8-8, 15-15 दिवस इथं तुमच्याकडे मग ह्याची तुम्हाला कदर करावी लागेल. हे माणसं जपावे लागतील. कारण शेतकरी संघटनेने जे आंदोलन केलं आतापर्यंत भावांनो, माझ्या आंदोलनातले 34 पोरं गोळीबारात मेलेले. 34 पोरं मुर्दे उचललेला दुर्दैवी माणूस आहे मी. माझ्यावर 84 पोलीस केस होत्या. 84 पोलीस केस काय मी खिसे कापू नये. हे पुढारी बडविलेल्या केसेस आहेत. अधिकारी बडविलेल्या केसेस आहेत. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जर अन्याय होत असेल तर पुढचा माणूस कोण पालकमंत्री आहे का मुख्यमंत्री आहे का कोण शाकीरदार आहे याची गरज पडायची नाही. माझ्यावर गोळीबार केला डीएसपीनी. मी पोलीसची रायफल हिसकून घेऊन त्याच्या डोक्यात टाकली. 18 टाके पडले. ती 307 माझ्यावर आहे. भावांनो, बँकेच्या कर्जासाठी नांदेडला वकील साहेबाला माहित आहे जमिनीचा लिलाव होता. शरद जोशींनी सांगितलं तो लिलाव झाला नाही पाहिजे लक्ष्मण. म्हणलं होणार नाही. ते म्हणलं काय करणार. मी म्हणलं काही करीन पण लिलाव होऊ देणार नाही. 15 पोरांनी कमराला चाबूक बांधले आणि लिलावाच्या ठिकाणी गेलो. लिलाव सुरू होता. आम्हाला कोणाला हाणत काही कळाना. त्याच्या अधिकाऱ्याला विचारला रे घेणारे कोण आहेत अधिकारी कोण आहेत. त्याच्या म्हणलं तुम्ही कोण आहेत. मला आम्ही बी घ्यायला चालू जमीन घ्यायला चालू. त्यांनी सांगितलं हे अधिकारी बँकेचे आणि हे घेणारे. लिलाव सुरू झाला 20 लाख रुपये एकर. बोली झाली की मी त्याचं मनगट पकडलं. म्हणलं आमच्या बापाची जमीन 20 लाख रुपये एकर तू घेतो. तिथून नांदेडून येऊन तिकडं अर्धापूरला तुला भीती वाटत नाही. दाऊद इब्राहिमचे बंगले पाडायला लागलेत मुंबईत. त्याच्या धाकाने कोणी घ्यायना. तुझ्याजवळ पैसे तर चल एक बंगला घेऊन देतो. आणि कमराचा आसूड काढला आणि सप सुरू केले 15 पोरांनी आसूड. त्याच्यात एक अधिकारी होता वसुली अधिकारी. तो शेतकऱ्याला म्हणला होता तुझ्याकडे पैसे नाही तर तुझी बायको येईल. मी त्याच्या पोराला विचारलं तो कोण माणूस आहे मला दाखव. ते म्हणला तो निळ्या सारखावाला. चाबूक घेऊन जर त्याच्यावर ठोके टाकी सुटलो ते कोर्टाच्या चेंबर मध्ये घुसलं आणि सेशन कोर्टाच्या कामकाज सुरू होतं. तिथं जाऊन उभं राहिलं. तिथं जाऊन सापच्या मुखाने झाली नाही माझी. महाराष्ट्रातलं एक बी जेल नाही की त्याच्यात आपला 4 दिवस मुक्काम झाला नाही. 22 दिवाळ्या जेलमध्ये येत आपण. 22 दिवाळ्या. म्हणून तुमचे हे विके फिके कोण असतील हे चिल्लर गोष्ट आहे. करायचं नाही आमच्याशी. आमच्याकडे आता दांडू बी आहे आणि कायदा बी बसलेला आहे. वकील साहेबने उद्धवजीला फोन लावला. मला तुम्ही ज्या बबनराव काळेला भेटले होते त्याचा मुलगा आहे. मी उद्धवजीला बबनरावजी काळेला भेट करून दिली. तर उद्धवजी म्हणले मला ज्या वेळेस मी फोन करीन त्या वेळेस मातोश्रीवर येत जा आणि मला शेतकऱ्याच्या संदर्भात तुम्ही काय ते मार्गदर्शन करीत जा. म्हणलं त्याचाच मुलगा आंदोलन करतोय. त्यांनी सांगितलं पाठिंबा देऊ नका. त्या आंदोलनात तुम्ही सामील व्हा. आपल्याला आता आज देण्याचा प्रयत्न करतोय. ईमेलद्वारे असेल किंवा डायरेक्ट त्यांना भेटून असेल आणि यांना ही भूमिका सांगतोय की जर समजा काही तुम्ही निर्णय घेतला नाही तर तुम्हाला विधानसभेमध्ये 3री आघाडी उभं करून शंका दिल्याशिवाय राहणार नाही. अधिक काय
का नाही? आम्हाला काही आमच्या घरातले काही प्रपंच आहे का नाही? आमच्या बायका पोरं आहे का नाही? त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. आमच्या बायका पोरं फक्त तुमच्यासाठीच राबतात का काय, असा आमचा समज निर्माण झालेला आहे. कुणी मानला शेतकरी संघटना ही पहिली महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांचा बाप आहे. शेतकरी जीवन तर सगळ्याचे जीवन. आणि सगळ्यात महत्वाचं भाऊसाहेब, तुम्ही ज्या मागणीसाठी हे आंदोलन केलं, हा कायदा झाला पाहिजे, या हरामखोरांना शिक्षा झाली पाहिजे. कारण शेतकरी हा एकमेव असा माणूस आहे तर ज्याच्यावर सर्वांचा विश्वास आहे. आपल्या लहान लहान एक महिन्याच्या बाळांना सुद्धा एक पिशवीचं दूध, एक गाईचं दूध, जर त्याच्या आईला प्रॉब्लेम असेल तर हे दूध आपण विश्वासाने एका शेतकऱ्याच्या घरून आलेलं दूध आहे, आपण डोळे लागून आपल्या लेकरांना देतो. पण ह्या राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी भरत थोरात, श्रीरामपूर.